पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. अशा पद्धतीनेच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने टप्पा आणि दिशेवर नियंत्रण राखलं, काही चेंडू निर्धाव हाताने गडी बाद केले तरच तुम्ही या धावाचा डिफेन्स करू शकता. जी गोलंदाजी मानकाडा संघाने केली तशीच गोलंदाजी तुम्हाला इथे खिडकाळी संघाला करायची. प्रल्हाद पवार यांनी सुरुवात चांगली केली. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मराठा मोर देखील इथे मात्र समोर खेळचा फटका बसलाय आणि पहिला मोठा धक्का, गोल्डन विकेटचा शिकार होतात ते फलंदाज. इथे मात्र बलिराम मात्रे इज गॉन. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतोय. जी गोलंदाजी मानकाडा संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांमध्ये केली होती तशीच सुरुवात आपण पाहतो. संगणक उत्तम पवार यांनी चेंडू माझ्या हाती का सोपवलाय त्याचं उत्तर आतापर्यंत प्रल्हाद पवार यांनी दिलंय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर खेळतात सुरेश पटकाळ, पण बाजू क्षेत्राच्या दूरवर न आलं. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहतो खिडकाळी संघाच्या माध्यमातून. सांघिक कामगिरी जर तुम्ही उंचावली तर नक्कीच या 47 धावांचे डिफेन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. पण मानकाडा संघाचा जर विचार केला तर फलंदाजी अतिशय खोलवर आहे या संघाची. प्रयत्न केला होता यष्टीरक्षकानं, मात्र प्रयत्नाला यश लाभत नाहीये. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावसंख्येने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकते 2 वर. पॉवरप्लेच्या षटकाचा योग्य वापर इथे गोलंदाज करतोय. फलंदाजांना संधी असताना मात्र प्रल्हाद पवार चांगली गोलंदाजी करतात. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा. आणि इथे मात्र जोरदार अपील केली जाते. मात्र दोन्ही पंच तटस्थ आपल्या निर्णयावर. योग्य वापर प्रल्हाद पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. मात्र मानपाड संघाचा जर विचार केला कमबॅक करून दिलं होतं, मात्र इथं चित्र आपण पाहतोय ते विपरीत. दुसऱ्या सत्रामध्ये चांगली सुरुवात होती ती, मात्र खिडकाळी संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचा योग्य वापर जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर थोडंसं दडपण असतं. मात्र त्या दडपणाला झुगारून इथं गोलंदाजी केली जाते. ती गोलंदाज प्रल्हाद पवार यांच्या माध्यमातून आणि संघाचं नेतृत्व आपण पाहतो उत्तम पवार अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत. तर सांघिक धावसंख्या आपण पाहतो 2-2. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर प्रवीण वजे. स्ट्रायकरला आपण पाहतो प्रवीण वजे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज देवेंद्र बुधे. इथे मात्र एक लागून चेंडू मागे सरकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर प्रल्हाद पवार यांच्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे, कारण 2 धावांचे षटक हाताळले या गोलंदाजानं आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक.
पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपलंय आणि धावसंख्या आपण पाहतो खिडकाळी संघ मानपाडा संघाची 2 धावा. 47 धावांचं लक्ष असताना मात्र प्रल्हाद पवार या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. तर उर्वरित षटक शिल्लक असतील. 4-24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि धावांची गरज. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतो एकनाथ भोईर, तो गोलंदाज शक्ती पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. इथे मात्र ऑन साइडला खेळतात, चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सामोरे जात आहेत, खराब क्षेत्ररक्षण आणि इथं नशिबाचा चौकार लाभतो. इथं मानपाडा संघाला येत आहेत 4 धावा. काढला हा पंच आम्ही तोच यूज करतात. आमची ही दोस्ती न्यारी आहे, सगळ्यात भारी तोडून टाकले तारे तुम्ही. एकनाथ भोईर यांच्या माध्यमातून चौकार येतो, नशिबाचा चौकार. धावा कशा येऊ द्या, मात्र येणं गरजेचं असेल मानपाडा संघासाठी. इथं बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळतात, गॅप शोधलीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतो. तो लागोपाठ दुसरा चौकार. धन्यवाद विजय. 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र एकनाथ यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. इथे मात्र लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार. धन्यवाद डीजे. खिडकाळी संघाने सुद्धा चौकाराची हॅट्रिक प्राप्त केली होती. इथे मानपाडा संघ चौकाराची हॅट्रिक प्राप्त करतो. इथून मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक 2 इथं संपतोय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर. एकूण धाव संख्या 3 बाद 14 अशी धावसंख्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते प्रल्हाद पवार, धावा खर्च केला फक्त 2. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते शक्ती पाटील, धावा खर्च केल्या त्या 12. तर 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावसंख्या आपण पाहतो मानपाडा संघाची 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 बाद 14 धावा. डीजे मात्र तुम्हाला सातत्याने धाव फलक हलता ठेवावा लागेल. 3 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा इथे जबाबदारी स्वीकारली ती एकनाथ भोईर यांनी. दुसरा डीजे लक्ष द्या. डीजे प्रल्हाद पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साइडला खेळत आहे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचा. प्रवीण वजे पुढे सरकले आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे धाव फलकावर. 3 सहकारी मागे परतल्यानंतर मात्र इथं एकनाथ भोईर आणि प्रवीण वजे यांच्या माध्यमातून भागीदारी फुलते बहरते आणि या भागीदारीची गरज नक्कीच मानपाडा संघासाठी असेल आणि ती भागीदारी होताना दिसते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात
आणि विजयाच्या दिशेने इथे वाटचाल करताना दिसतोय मानपाडा संघ. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर खिडकाळी संघ सुद्धा सहजासहजी सामना सोडणार नाहीये, कारण चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण जर केलं तर या 47 धावांचं डिफेन्स खिडकाळी संघ नक्कीच करू शकतो. मात्र या सामन्यामधून एकच संघ जिंकणार, एक संघ हारणार हे निश्चित. मात्र जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतो हे मात्र निश्चित. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज थोडासा महागडा ठरताना दिसतायत इथे प्रल्हाद पवार. मात्र इथं कमबॅकची गरज असेल ती खिडकाळी संघाला. इथं गोलंदाज प्रल्हाद पवार कशी गोलंदाजी करतात ते पाहायचंय. तर त्या गोलंदाजाचा सामना प्रवीण वजा फलंदाज कसा करेल ते मात्र पाहावं लागेल. इथे मात्र फटका फासला, फॉलोथ्रू मध्ये चेंडू गॅदर करतात प्रल्हाद पवार आणि भागीदारी फुलत होती, भरत होती, मात्र ती भागीदारी इथे संपुष्टात येते. चौथा धक्का बसतोय तो मानपाडा संघाला. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. धन्यवाद डीजे रॉकर्स यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतोय. 4 बाद 22 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर भागीदारी भरत होती, फुलत होती, मात्र दृष्ट लागली आणि 14 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज एकनाथ भोईर, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला संजय पवार. प्रल्हाद पवार राईट ऑन ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सामोरे जातात, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. तेरा चेंडूंमध्ये अजूनही 23 धावांची गरज. संघर्ष आपण पाहतो मैदानात. मानपाडा विपक्ष खिडकाळी असा सामना रंगलाय. तर एकनाथ भोईर अतिशय चांगली फलंदाजी करतात. चांगलं कमबॅक त्यांनी करून दिलं मानपाडा संघाला. बॅकफुटला जाऊन काट काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. इथं षटक संपतंय. ते तिसरं धावा आपण पाहतो. धावफलकर एकूण धाव संख्या 24. तर मी आदरणीय गजानन भोईर साहेब यांना विनंती करतोय की विश्वनाथ शेठ म्हस्कर नारिवली यांचा इथे सन्मान करायचा आहे तुमच्या शुभ हस्ते. तर आदरणीय गजानन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते इथं सन्मान केला जातोय. आदरणीय विश्वनाथ शेठ म्हस्कर नारिवली यांचा इथं सन्मान केला जातोय. तर रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार तसेच युवा सेना अधिकारी शिवसेना यांचा इथं सन्मान केला जातो विश्वनाथ शेठ म्हस्कर यांचा. तसेच मी पुन्हा एकदा आदरणीय गजानन दादा भोईर यांना विनंती करतोय की परीक्षित टक्कर यांचा सुद्धा माजी सरपंच नारळी यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. तसेच माजी उपसरपंच नारिवली आदरणीय रामशेठ भोईर यांचा सुद्धा दादांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय गजानन शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय, बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. तर आजच्या दिवसात समालोचक आणि गुणलेखक अशी दुहेरी भूमिका आमचे अशोक पाटील फडकेपाडा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहावी लागणार आहे, कारण समालोचक बऱ्याच ठिकाणी व्यस्त आहेत. त्यामुळे आजच्या दिवसात गुणलेखक आणि समालोचन ही दुहेरी जबाबदारी अशोक पाटील यांच्या खांद्यावर असेल.
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय किडकाळी विपक्ष मानपाडा. तर आदरणीय संदीप पाटील समाजसेवक निघू यांना विनंती असेल यायच्या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांनी त्यांच्या माध्यमातून इथं आम्हाला पाण्याची सोय बिस्लरीची सोय लाभली आहे तर त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय संदीप पाटील निघू यांना विनंती असेल की यायच्या व्यासपीठावर. 12 चेंडू शिल्लक असतील, धावांची गरज असेल 23. गोलंदाज सज्ज होत आहेत. विशाल पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतो संजय पवार. 12-23 चं समीकरण. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता मात्र समोरून नकार दिला जातोय. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 11-22 चं समीकरण. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. मात्र इथं जबाबदारीने फलंदाजी करतात एकनाथ भोईर. इथून जबाबदारी एकनाथ भोईर यांना उचलावी लागेल कारण याच फलंदाजानं सामन्यामध्ये शिरकाव करून दिलाय तो मानपाडा संघाला. खांद्यावर जबाबदारी मोठी असेल मात्र कशा पद्धतीनं ती जबाबदारी पार पाडतील ते पाहावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शफल झाले थोडेसे. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडूच्या मेरिटवर येऊन तुम्हाला खेळावं लागेल. टप्पा आणि दिशा पाहावी लागेल तरच तुम्ही विशाल पाटील या गोलंदाजाचा सामना करू शकता. आणि विशाल पाटील अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत आणि दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर एकनाथ भोईर सुद्धा अनुभवी फलंदाज आहेत. आजच्या दिवसात मानपाडा संघासाठी या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली मात्र इथून जबाबदारी सातत्याने तुम्हाला उचलावी लागेल. धावसंख्या स्थगित. 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. विशाल पाटील राईट ऑन ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा आणि दिशा सातत्याने योग्य राखली गोलंदाज विशाल पाटील या गोलंदाजानं. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर संघनायक उत्तम पवार अतिशय चांगलं नेतृत्व आपल्या संघाचं करतायत. तर धावसंख्या स्थगित. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. दबाव थोडासा वाढलाय मानपाडा संघाच्या फलंदाजावर. इथून दबावाला झुगारून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू निर्धाव केले तर हरकत नाहीये. एखादा चौकार एखादा षटकार तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एकनाथ भोईर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल पाटील. फक्त सन्मान दिला. ऑफसाइडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 8 चेंडू 21 धावांचं समीकरण. या षटकातील हे 2 चेंडू मानपाडा संघासाठी फार महत्वाचे असतील. 2 चेंडूंमध्ये 8 ते 10 धावा आल्या तर मात्र मानपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. मात्र हे 2 चेंडू विशाल पाटील यांनी चांगले हाताळले तर मात्र किडकाळी संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. इथे मात्र झेल सुटतोय. यष्टीरक्षक बीट 2 क्षेत्ररक्षक बीट आणि इथं नशिबाचा चौकार लाभतोय तो मानपाडा संघाला. सात चेंडू 17 धावांचं समीकरण. 7-17चं समीकरण आपण पाहतो मानपाडा संघासाठी. मी मगाशीच म्हटलं होतं 2 चेंडू मध्ये 8 ते 10 धावा आल्या तर कमबॅक करेल मानपाडा संघ. नशिबाचा चौकार लाभतायत. धावा कशा होत मात्र धावा येणं गरजेचं असेल मानपाडा संघासाठी. 7-17चं समीकरण. विशाल पाटील राईट ऑन ओव्हर द विकेट. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. भीती होती या चेंडूची किडकाळी संघाला मात्र विशाल पाटील यांचं कौतुक करावं लागेल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 30 धावा. गरज असेल ती 6 चेंडू आणि 17 धावांची. जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय.
चला खिडकाळी संघाला विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6-17चं समीकरण. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावांची गरज असेल ती 17. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणहार एकनाथ भोईर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजय पवार. पहिला चेंडू स्वतः फलंदाज इथे बाहेर निघालेत. बघा खेळाडू वृत्ती अशा प्रकारे दाखवतात एकनाथ भोईर. नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. त्यांना माहित होतं मी बाद आहे, ते स्वतःहून निघाले. पंचांची त्यांनी वाट नाही पाहिली. माफ करा कैलास पोरजे, हिट विकेट बाद झालेत. धन्यवाद. असं वाटलं होतं की फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झाला, मात्र इथं पंच कैलास पोरजे यांनी इशारा केला फलंदाज इथं स्वयंचित बाद झाला, हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर दत्ता म्हात्रे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉस्टिक एंडला संजय पवार. तर किरण ठाकूर अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात या गोलंदाजाच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फासला, चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावा येत आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 33 धावा. तर आदरणीय सुखदेव पाटील उंबारली यांचं सुद्धा आम्ही व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. तर समीकरण उरलंय ते 4 चेंडू आणि 14 धावांचं. होतील का? होतील, मात्र प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय खिडकाळी संघाच्या माध्यमातून. इथे मात्र नक्की आत्महत्या करायची कुणी असा प्रश्न होता, मात्र इथं आत्महत्या करावी लागते. स्वतःहून इथं विकेट बहाल करावी लागते. ती धावची स्वरूपात दत्ता मात्रे बाद होत आहेत. तीन षटकांमध्ये 11च्या सरासरीने 33 धावा कुटायच्या होत्या मानपाडा संघाला. मात्र इथं खिडकाळी संघाने चांगली गोलंदाजी केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि सांघिक कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो खिडकाळी संघाच्या माध्यमातून. तर समीकरण येऊन ठेपलंय ते 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. या चेंडूवर चौकार किंवा षटकार येणं गरजेचं असेल ते मानपाडा संघासाठी, कारण 13 धावांचं समीकरण असेल ते मानपाडा संघासमोर. चौकार षटकार आला तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये अस्तित्व जिवंत राहील ते मानपाडा संघाचं, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल पुन्हा एकदा लक्षात घ्या. किरण ठाकूर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फासला, झेल होईल का पाहायचंय. फलंदाज झेलचे स्वरूपात बाद. राजेश ठाकूर यांच्या माध्यमातून झेल घेतला जातोय आणि अशा पद्धतीने 2 चेंडू 13चं समीकरण. 2 षटकार ठोकले तरी सुद्धा मानपाडा संघ हा सामना जिंकू शकणार नाही. मात्र तुम्हाला जर गोलंदाजांनी मदत केली तर मात्र चेंडू नो किंवा वाईट टाकला आणि पुढच्या चेंडूवर तुम्ही जर षटकार ठोकले तर सामना काहीतरी बनू शकतो. मात्र इथून सामन्याची हवा निघून गेली आहे. सामना आपण पाहतो पूर्णपणे खिडकाळी संघाच्या बाजूने झुकला. 2 चेंडू 13 धावांचं समीकरण. 2 षटकार जरी ठोकले तरी मानपाडा संघ हा सामना जिंकू शकणार नाही, कारण टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. 13 धावा या तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. तर 40+
ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचे इथे आगमन होते. भाईंना विनंती असेल यायचं व्यासपीठावर, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच आदरणीय संदीप पाटील निगू यांना सुद्धा विनंती असेल तुम्ही सुद्धा व्यासपीठावर यायचं, तुमचं आम्ही स्वागत करतोय. एकतर्फी सामना आपण पाहतोय मानपाड विपक्ष खिडकाळी. एक चेंडू 12 धावांची गरज आणि इथे मात्र फक्त सन्मान दिलाय चेंडूला. आणि अशा पद्धतीनं आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकला तो जयगाव देवी ओटी प्लस क्रिकेट संघ खिडकाळी. अभिनंदन खिडकाळी संघाचं. आणि हार्डलक मानपाडा संघ. जगाने विनंती केली मान्यवर फक्त व्यासपीठावर बसतील. जे दोन संघ खेळतील त्यांचा फक्त 12वा प्रतिनिधी आमच्या इथे समालोचन कक्षामध्ये असू द्या. दुसरा कुणी इथे व्यासपीठावर थांबू नका. पाहुणे आणि मान्यवरांच्या व्यतिरिक्त व्यासपीठावर कुणी थांबू नका विनंती असेल.